नमस्कार मित्रांनो, मी राऊत गंगाधर। आज आपण पाहणार आहोत असे काही आधार कार्ड आहेत जे लोकोसमध्ये आपल्याला व्हेरीफाय होत नाहीत, लॉक करता येत नाहीत, त्या आधारची KYC होत नाही। तर असे कोणते आधार आहेत हे आपल्याला पाहता येणार आहे। मित्रांनो, जर एखादी महिला असेल आणि त्या महिलेच्या आधार कार्डवर जर पुरुष म्हणून लिहून असेल, M असेल, मेल म्हणून लिहून आलेला असेल, तर अशा महिलांचे आधार कार्डची KYC आपल्या लोकोस ॲपमध्ये होणार नाही। बऱ्याच वेळा कमेंट येतात की सर या महिलेचा आधार व्हेरिफिकेशन होत नाही, KYC होत नाही, तर हे आपण चेक केलं पाहिजे। या ठिकाणी पहा, आपण एक आधार स्कॅन केलेला आहे। या ठिकाणी आधार स्कॅन केल्याच्या नंतर M लिहून आलेला आहे। M म्हणजे पुरुष आहे, मेल आहे, त्यामुळं या महिलेचं आधार व्हेरिफिकेशन होणार नाही। यासाठी तुम्हाला त्या महिलेला सांगायचं आहे की तुमचं आधार अपडेट करून घ्या। हा समूह या ठिकाणी पहा, असा मेसेज सुद्धा येणार आहे। हा महिलांचा गट आहे आणि या गटामध्ये तुम्ही पुरुष ॲड करू शकत नाही। तर हा एक जुना गट आहे। हा यापूर्वी ऑनलाईन केलेला आहे आणि ऑनलाईन केल्याच्या नंतर आपण या महिलेची माहिती अपडेट करत होतो। या महिलेची KYC झालेली नव्हती। तर पहा, या ठिकाणी असं लिहून येत आहे। तर जोपर्यंत तुम्ही ते आधार अपडेट करणार नाही तोपर्यंत आपल्याला या समूहाची माहिती भरता येणार नाही। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अपडेट करून घ्यायचं आहे। तर कधीही आपण KYC करत असताना आपल्याला चेक करायचं आहे की आधारवर नेमकं काय लिहिलेलं आहे, जेंडरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, डेट ऑफ बर्थमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, असेल तर ते आधार आपल्याला अपडेट करून घ्यायला सांगायचं आहे। या आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपण कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहतात आणि आपल्यासाठी हा युजफुल आहे का नाही, त्यासाठी आहे का नाही मला कमेंट करून सांगा। या ठिकाणी आपण थांबूया। थँक्यू।